काय प्रमोदराव, काय चाललं? काय बाजारभाव भेटले? मग काय सांगावं, काय खरं नाही. निसर्गाचा कोप, उत्पन्नात घट, खर्चाची वाढ झाली. आणि काल तालुक्याला गेलो होतो बाजार शेतमाल विकायला, तर बाजारभाव पण नाही मिळाला. काय प्रमोद भाऊ, काय चिंतेमध्ये बसलाय? काय विचार करतोय? काय नाही, काय खरं नाही. तालुक्याला गेलो होतो, शेतमालाला बाजार नाही मिळाला. बर बर, काय करावं कळतच नाही. अरे कशाला काळजी करतो? आता आपल्या कृषी विभागाचा आत्मा आहे ना, आम्ही आत्म्याच्या गटाचं प्रशिक्षण घेतलं, आता एकदम भारी होणार. आम्ही पण प्रशिक्षण घेतलंय, त्याला फायदा आहे आपल्याला. असं कुठे घेतलं? काय जमायचं कारण काय? काय चर्चा चालली? काय नाही, प्रमोद दादा बसलेले इथं, तर चर्चा चालली होती आपली शेतीविषयी. गट करायचा म्हणत होते ते. बरं, सांगतो तुम्हाला. या साहेब आले तर गटाचे जरा माहितीसाठी काय फायदे आहेत? तुम्ही बघताय शेती आता शेतीचे दिवस असे आले तरी आमच्या सगळ्यांना शेतकरी गटाचे फायदे प्रश्न विचारला तुम्ही. शेतकरी गट म्हणजे काय? ते तुम्ही 15 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आणि तुम्ही जर सर्व लोकांची सभा लावली तर आम्ही गावात येऊन पण त्याचं मार्गदर्शन करतो. सर, आम्हाला गटाची माहिती सांगा, त्याच्यापासून काय फायदे? अतिशय महत्वाचे प्रश्न उपस्थित होता. इथं महिलांनी पण प्रश्न उपस्थित केले. यामध्ये सर्वजण गटामध्ये सहभागी होऊ शकतात. फक्त याच्यामध्ये काय फायदे, तर याच्यामध्ये गटातून एकत्र आल्यानंतर तुमचं उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. कसा होऊ शकतो? तर निविष्ठान एकत्र खरेदी केल्यानंतर तिथं तुमचे पैसे वाचू शकतात. नंतर एकमेकांच्या शेतावर जाऊन काम केलं तर मजुरीचा खर्च वाचू शकतो. विक्री व्यवस्था एकत्रित जर केली तर तुमचं थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्याचं काम होऊ शकतं. अशा पद्धतीने तुमचा निव्वळ नफ्यामध्ये वाढ होण्यासाठी गटाचं महत्व आहे. तर मग आता हे गट आपण स्थापन करतो, पण त्यासाठी लागत कागदपत्र काय? तर कागदपत्राचा जर विचार केला तर सर्व सहभागी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, 7/12 इत्यादी कागदपत्र असतात. आणि आणखी काही अनुषंगाने असेल तर तुम्ही आमच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकची माहिती घेऊ शकता. साहेब, तुम्ही तर फार छान माहिती दिली. शेतकरी गट म्हणजे सगळ्यांसाठी फायद्याचीच गोष्ट आहे. चला मग आपण सर्वांनी ठाण मांडूया की शेतकरी गट स्थापन करूया. पैसे जीवाचे ठेवू. मग आपल्याला कृषी विभाग आत्मा योजनेमध्ये साहेब आहे एक सभा घेऊ. ती सभा घेऊन आपलं एक गट बनवू. लवकरात लवकर आपल्याला एक सभा घ्यायची. बरं का सविता ताई, काय म्हणणं आहे तुमचं? तर मित्रो, आमच्या या शेतकरी बांधवांना एकीचं बळ, गटाचं महत्व कळालेलंच आहे. आपल्याला देखील पटलंच असेल. तर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शेती करत असताना त्यांना लागणाऱ्या निविष्ठा या महागड्या मिळत असतात. त्यांच्या उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठेत कमी भाव मिळत असतो. त्याचबरोबर बँकेकडून कर्ज मिळणं, विविध विभागाच्या योजना मिळणं आणि बाजारपेठेमध्ये पोहोचणं हे त्यांच्यासाठी कठीण होऊन जात असतं. शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा या एकत्रित खरेदी करताना त्या स्वस्तात मिळू शकतात. शेतकरी गट म्हणजे आधार, विश्वास आणि प्रगतीचा मार्ग. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे एकीचं एकत्रित आणि कायदेशीर रूप. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा विभागाशी संपर्क साधावा. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान.